तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जे लोक सतत स्वतःचं स्पष्टीकरण देतात, सतत उत्तर देतात, सतत लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अनेकदा सर्वात कमी किंमत दिली जाते. आणि जे लोक प्रत्येक गोष्टीवर बोलत नाहीत, प्रत्येक वादात पडत नाहीत, प्रत्येक टीकेला उत्तर देत नाहीत, त्यांच्याबद्दल लोक जास्त विचार करतात. मित्रांनो, काही वेळा शब्दांनी नाही तर शांततेने जास्त प्रभाव निर्माण होतो. काही वेळा सतत बोलल्यापेक्षा योग्य वेळी गप्प राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. आज आपण पाहणार आहोत, बोलणं बंद करा, सर्व तळ्यावर येतील 10 कडक नियम. आणि अशाच दमदार, स्वाभिमान वाढवणाऱ्या आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. 1. प्रत्येक टीकेला उत्तर देणं बंद करा. सर्वात पहिला नियम, लोकांना तुमच्यावर प्रभाव टाकण्याची ताकद कशी मिळते माहिती आहे का? तुमच्या प्रतिक्रियेमुळे. कोणी काही बोललं आणि तुम्ही लगेच उत्तर दिलं, कोणी टोमणा मारला आणि तुम्ही स्वतःच स्पष्टीकरण द्यायला लागता, कोणी तुमची निंदा केली आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करू लागतात. यामुळे समोरच्या व्यक्तीकडे काय समजतं की तो तुमच्या भावनेशी खेळू शकतो. पण एक दिवस अचानक तुम्ही उत्तर देणं बंद केलं तर लोक गोंधळतात, कारण त्यांना सवय असते तुमच्या प्रतिक्रियेची आणि जेव्हा ती मिळत नाही तेव्हा त्यांचा खेळ कमकुवत होतो. म्हणून प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही टीकांना तुमचं यश उत्तर देतं. 2. स्वतःचं स्पष्टीकरण देणं कमी करा. खूप चांगल्या लोकांची एक सवय असते, ते प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. का उशीर झाला, का नाही जमलं, का निर्णय घेतला, का केला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचं असतं त्यांना जास्त स्पष्टीकरण लागत नाही, आणि ज्यांना समजून घ्यायचंच नसतं त्यांना कितीही स्पष्टीकरण दिलं तरी उपयोग नसतो. म्हणून प्रत्येक निर्णयाचा समर्थन करणं थांबवा. तुमच्या आयुष्याचा हिशोब प्रत्येकाला देण्याची गरज नाही. 3. प्रत्येक वेदात शेवटचा शब्द तुमचाच असावा हा हट्ट सोडा. काही लोकांना शेवटचं वाक्य बोलल्याशिवाय शांतता मिळत नाही. वाद संपत नाही, कारण दोघांनाही जिंकायचं असतं. पण खरं शहाणपण काय हे माहिती आहे का? काही वाद जिंकण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणं. कारण प्रत्येक लढाई तुमच्यासाठी नसते. काही लोकांना सत्य नको असतं, त्यांना फक्त वाद घालायचा असतो, आणि अशा वेळी तुमचं मौन हे सर्वात मोठं उत्तर असतं. 4. तुमच्या योजना लोकांना सांगणं बंद करा. अनेक स्वप्न अपयशी होण्याचं कारण मेहनतीचा अभाव नसतो, तर अकाली घोषणा असते. काम सुरू करण्याआधीच सगळ्यांना सांगितलं जातं. ध्येय पूर्ण होण्याआधी चर्चा सुरू होते आणि मग लोकांची मतं, टीका आणि शंका मनात घर करतात. म्हणून एक नियम लक्षात ठेवा, शांतपणे काम करा, शांतपणे मेहनत करा आणि परिणामाला बोलू द्या, कारण परिणाम स्पष्ट करण्याची गरज नसते. 5. सतत उपलब्ध राहणं बंद करा. तुम्ही कायम उपलब्ध असाल तर लोक तुम्हाला गृहीत धरतात. तुम्ही प्रत्येक फोन उचललात, प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देता, प्रत्येक वेळी मदतीला धावून जाता, आणि मग हळूहळू तुमची किंमत कमी होऊ लागते. लक्षात ठेवा, उपलब्ध असणं चांगलं आहे, पण स्वतःचं आयुष्य विसरून उपलब्ध राहणं योग्य नाही. तुमचाही वेळ मौल्यवान आहे, तुमच्याही मर्यादा आहे, आणि त्या लोकांना समजल्या पाहिजेत. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. 6. लोकांना खुश ठेवण्यासाठी बोलणं बंद करा. ही खूप मोठी सवय आहे. लोकांना नाराज होऊ नये म्हणून हो म्हणणं, लोकांना आवडावं म्हणून स्वतःच्या मताची तडजोड करणं, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून स्वतःचा त्रास सहन करणं. पण एक सत्य आहे, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सर्वांना खुश ठेवू शकत नाही. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा. लोकांना आवडेल म्हणून नाही, तर योग्य आहे म्हणून बोला. जीवनाचा एक खोल धडा. मित्रांनो, शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणं. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं सोपं असतं, पण योग्य वेळी
प्रतिक्रिया न देणं ही ताकद असते. कारण ज्याला स्वतःच्या शब्दावर नियंत्रण असतं त्याच्यावर इतरांचं नियंत्रण राहत नाही. 7. प्रत्येक गोष्ट मनावर घेणं बंद करा. खूप लोक आयुष्यभर दुःखी राहतात कारण ते प्रत्येक गोष्ट वैयक्तिकरित्या घेतात. कोणी काही बोललं मनावर लावून घेतलं, कोणी दुर्लक्ष केलं मनाला लावून घेतलं, कोणी टीका केली मनाला लावून घेतलं आणि मग पूर्ण दिवस त्याच विचारांमध्ये जातो. पण एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक व्यक्तीचं वागणं तुमच्याबद्दल नसतं. कधीकधी ते त्यांच्या स्वभावाबद्दल असतं, त्यांच्या विचारांबद्दल असतं, त्यांच्या समस्येबद्दल असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट स्वतःशी जोडणं थांबवा. कारण ज्या दिवशी तुम्ही ते शिकलात त्या दिवशी अनेक अनावश्यक दुखापतीपासून मुक्त व्हाल. 8. तुमची प्रगती शांतपणे करा. हा नियम खूप शक्तिशाली आहे. कारण जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे सतत बोलतात की ते काय करणार आहेत आणि दुसरे ते जे शांतपणे काम करतात. पहिल्या प्रकारचे लोक अनेकदा टाळ्या मिळतात, दुसऱ्या प्रकारचे लोक परिणाम मिळतात. लक्षात ठेवा, जगात तुमच्या योजना ऐकण्यात रस नसतो, जगाला तुमचे परिणाम बघण्यात रस असतो. म्हणून कमी बोला, जास्त काम करा आणि लोकांना आश्चर्यचकित होऊ द्या. कारण शांतपणे केलेली प्रगती सर्वात मोठा आवाज करते. 9. तुमची किंमत सिद्ध करण्याचा प्रयत्न थांबवा. ही चूक अनेक चांगले लोक करतात. ते सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मी चांगला आहे, मी प्रामाणिक आहे, मी योग्य आहे, मी सक्षम आहे. पण एक सत्य लक्षात ठेवा, ज्यांना तुमची किंमत समजायची नाही त्यांना तुम्ही कितीही सिद्ध केलं तरी उपयोग नाही. आणि ज्यांना तुमची किंमत माहिती आहे त्यांच्यासमोर सिद्ध करण्याची गरज नसते. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात ऊर्जा वाया घालवू नका. ती ऊर्जा स्वतःला अधिक चांगलं बनवण्यात वापरा. कारण खऱ्या मूल्याला जाहिरातीची गरज नसते. 10. तुमचं मौन तुमची ओळख बनवा. हा शेवटचा आणि सर्वात प्रभावी नियम आहे. लोकांना वाटतं की प्रभावशाली व्यक्ती म्हणजे सतत बोलणारी व्यक्ती, पण वास्तव वेगळं आहे. खरोखर प्रभावशाली लोक कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा लोक ऐकतात. कारण त्यांच्या शब्दांमध्ये वजन असतं, त्यांच्या अनुभवामध्ये खोली असते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वांमध्ये स्थिरता असते. तुमचं मौन लोकांना विचारायला भाग पाडतं, तुमची शांतता लोकांना तुमचं निरीक्षण करायला भाग पाडतं आणि तुमची सातत्यपूर्ण प्रगती लोकांना तुमचा आदर करायला भाग पाडते. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला व्यक्त करण्याची गरज नाही. काही वेळा तुमचं काम, तुमची शिस्त आणि तुमचा स्वभाव तुमच्या वतीने बोलला असतो. एक महत्त्वाचा जीवनधडा मित्रांनो, लोकांना तळ्यावर आणण्याचा अर्थ त्याचा अपमान करणं नाही, त्यांच्याशी वाईट वागणं नाही, त्यांना दुखवणं नाही. खरं तर लोकांना तळ्यावर आणण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करणं, स्वतःची किंमत ओळखणं आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करणं. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवता त्या दिवशी इतर लोक तुमच्यावर नियंत्रण गमावतात. लक्षात ठेवण्यासारखं काही ओळी. प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नाही, प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नाही, प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाही, प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची गरज नाही, प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्याचा प्रवेश देण्याची गरज नाही आणि प्रत्येक वेळी बोलण्याची गरज नाही. कारण काही वेळा तुमचं मौन सर्वात मोठं उत्तर असतं, तुमची प्रगती सर्वात मोठा बदला असतं आणि तुमचा स्वाभिमानच तुमची सर्वात मोठी ताकद असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये ताकद असे नक्कीच लिहा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.